नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 12, ज्यामध्ये 2 कथेंचा समाविष्ट आहे. त्यामधील पहिली कथा आज आपण बघणार आहोत, ज्या कथेचं नाव आहे विदुर व बहुला. तर चला मग सुरू करू. भारतातील दक्षिण भागात बाष्कल नावाचे गाव होते. तेथील रहिवासी दुराचारी होते. चोरी, चहाडी, मद्यपान, वाटमारी, व्याभिचारी, छळवाद, क्रोध, हिंसा करण्यातच जीवनाचा धर्म मानित होते. वेद, शास्त्रे, देव, संत यांना कोणी मानितच नव्हते. त्या गावात विदुर नावाचा एक भ्रष्ट असा ब्राह्मण आणि त्याची व्याभिचारी पत्नी, जिचं नाव बहुला असे राहत होते. एके दिवशी ब्राह्मण पत्नी बहुला आपल्या प्रियकरासोबत एकांतात जारकर्म करीत असताना विदुराने दोघांना पकडले. तेवढ्यात प्रियकर पळून गेला. ब्राह्मणाने पत्नीला खूप मारले आणि तिच्या जवळचे सोन्याचे अलंकार द्रव्य जबरदस्तीने काढून घेतले. त्या रात्री वेश्याला दिले. तो रात्रभर वेश्याच्या संगतीत राहिला. तो ब्राह्मण काही काळाने मरण पावला. यमदूतांनी त्याला असह्य यातना दिल्या. नरकामध्ये सर्व प्रकारची दुःखे भोगून तो विंध्य पर्वतातील दरीत पिशाच्य झाला. इकडे बहुला तिच्या मुलासह राहत असताना शिवरात्रीचे पर्व आले म्हणून काही यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रास चालले आहेत. ते पाहून बहुलाही मुलासह त्यांच्याबरोबर गोकर्ण तीर्थास गेली. तिथे स्नान करून तिने महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि कथामंडपामध्ये शिवपुराण ऐकण्यास बसली. तेथे पुराण सांगणारे पुराणिक संतांच्या तोंडून तिने असे ऐकले की जीवनभर व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला मृत्यूनंतर यमदूत असह्य यातना देतात. तेव्हा तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप वाटू लागला. ती पश्चातापाने रडू लागली. तिने पुराणिकाला आपला वृत्तांत सांगितला आणि यमयातनेतून माझी मुक्तता करा, माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आले आहे असे म्हणून तिने पुराणिकाचे पाय धरले. पुराणिक ब्राह्मणाने दया येऊन तिला पंचाक्षरी मंत्र जप करण्यास दिला. पुन्हा व्याभिचार करू नको असे सांगून व्रतस्थ राहण्याचा सल्ला दिला. तिला शिवलीला ऐकविली. बहुलेनेही सर्व भ्रष्ट व्यवहारांचा त्याग केला. नातेवाईक, संबंधी यांना सोडून गुरु आज्ञेप्रमाणे नित्य शिवभजन, स्नानानंतर रुद्राक्ष भस्मलेपन करून शिवमंत्राचा जप करू लागली. जप केल्याने पाप नष्ट होतात, ज्ञान प्राप्ती होते. ज्ञानानंतर ध्यान, ध्यानाहून मनन, त्याहून निधिध्यास आणि त्याहून श्रेष्ठ असे साक्षात्कार आहे. परंतु यासाठी प्रथम श्रवण महत्त्वपूर्ण आहे. श्रवणामुळे नवविधा भक्ती उत्पन्न होते. श्रवणाचा अधिकार सर्वांना आहे. अशा प्रकारे भक्ती आणि सेवा करून बहुला शिवरूपी झाली. अंतकाळी शिवदूत तिला विमानात बसून
शिवलोकी घेऊन गेले. 14 भुवने या चमत्काराने चकित झाली. बहुला शिवलोकी पोहोचली. तिथे तिने अंबेची स्तुती केली. अंबेने तिला वर मागण्यास सांगितले. बहुला म्हणाली, माते, अनेक पापकर्मे केल्यामुळे माझा पती अधोगतीस गेला होता. तो कोणत्या योनीत आहे हे मला माहीत नाही. त्याचा उद्धार करून त्याला इथे आणावे. अंबेने दिव्य दृष्टीने ओळखले की विंध्य पर्वतात बहुलेचा पती पिशाच होऊन राहिला आहे. अंबा म्हणाली, बहुला, तुझा पती विंध्य पर्वतात पिशाच योनीत आहे. तू त्याला शिवकथेचे श्रवण कर आणि येथे घेऊन ये. सोबत गण तुंबरू यालाही दिले. बहुला तुंबरू बरोबर विंध्य पर्वतात गेली. तुंबरूने तेथे पिशाच्याला पाहिले. पकडून एका झाडाखाली त्याला बांधले. आपल्या तंतुवाद्यावर शिवगण शिवस्तुती ऐकवली. तेव्हा तो पिशाच्य योनीतून मुक्त झाला. ब्राह्मण रूपास प्राप्त झाला. त्याने तुंबरूच्या पायावर मस्तक ठेविले. बहुलेला म्हणाला, तू धन्य आहेस. तू माझा उद्धार केलास. नंतर तुंबरूने ब्राह्मणाला शिवपंचाक्षर मंत्र दिला आणि बहुला, तिचा पती विदुर आणि तुंबरू शिवलोकी गेले आणि शिवकृपेने शिवस्वरूपात लीन झाले. आणि या ठिकाणी अध्याय 12व्यातली कथा पहिली समाप्त होते. पुढच्या व्हिडिओमध्ये यामधलीच कथा दुसरी आपण बघणार आहोत. धन्यवाद.